नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्रीच्या लेक्चर सीरीजमध्ये तुमचे सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण पुढचे समाजसुधारक स्टडी करत आहोत, ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांचा कार्यकाळ बघा 1874 ते 1922. ऑलमोस्ट प्रत्येक एक्झाम मध्ये यांच्यावर प्रश्न असतोच. तर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आयोगाचे फेवरेट समाजसुधारक, यांच्यावर काय प्रश्न विचारले जाते एमपीसी द्वारे. तर यांचा जन्म आपल्याला माहिती आहे कुठे झालाय. तर हे लक्षात घ्या, छत्रपती आपले माहिती आहेत सगळ्यांना, कोल्हापूरचे. सॉरी, हे बघा, शाहू महाराजांचा जन्म कुठे झालाय? 1874 साली झाला. आणि त्यांचे वडील जे होते हे जयसिंगराव घाडगे होते. ठीक आहे. आणि वडील जे होते जयसिंगराव घाडगे हे जहागीरदार होते, लक्षात घ्या. त्यांच्या आईचं जर नाव विचारलं तर राधाबाई होतं आणि त्यांचं मूळ नाव यशवंतराव होतं. मूळ नाव लक्षात ठेवा. आता आपल्याला माहिती आहे की 1708 साली कोल्हापूर राज्य हे स्वतंत्र झालं. आणि त्यावेळेस जे तिथील चौथे शिवाजी होते, त्याचे राजे चौथे शिवाजी यांच्या पत्नी आनंदीबाई साहेब यांनी काय केलं, त्यांना दत्तक घेतलं. त्यांना पुत्र होत नव्हतं, त्यामुळे त्यांनी त्यांना दत्तक घेतलं. कधी? 1884 साली. आणि मग त्यावेळेस त्यांचं नाव शाहू छत्रपती करण्यात आलं. म्हणजे सगळ्यांना माहितीच असेल की राजर्षी शाहू महाराज हे दत्तक पुत्र होते. ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. ठीक आहे. तर आता याचं शिक्षण बघा कुठं झालं. आता राजपुत्र असल्यामुळे त्यांचं शिक्षण ऑब्व्हियसली चांगल्या ठिकाणीच होणार. तर कृष्णाजी गोखले आणि हरिपंत गोखले हे त्यांचे शिक्षक होते आणि फिट झिराल हे त्यांचे मुख्य शिक्षक होते. आणि राजकोट या ठिकाणी लक्षात घ्या, भारतातील जे काही संस्थानिक होते त्यांच्या राजपुत्रांना शिक्षण देण्यासाठी राजकोट या ठिकाणी एक राजकुमार महाविद्यालय होतं. ठीक आहे. त्या ठिकाणी फक्त राजपुत्रांनाच प्रवेश असायचा. तर 1885 साली त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश घेतला होता. नंतर त्यावेळेस त्यांचे प्रिन्सिपल मॅकनॉटन होते. नंतर पुढे जाऊन त्यांचं शिक्षण धारवाडला झालं 1890 ते 1854 या ठिकाणी. त्यांचे त्या ठिकाणचे गुरु म्हणजे स्टुअर्ट फ्रेझर आणि रघुनाथ सबनीस. आता जास्त डिटेलमध्ये लक्ष ठेवायची गरज नाही, ऍटलीस्ट वरवर तुम्हाला माहित पाहिजे की दत्तक पुत्र होते कोणाचे, तर चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाई साहेबांनी त्यांना दत्तक घेतलं होतं 1884 साली. त्याच्या मूळ वडिलांचं नाव काय, तर जयसिंग घाडगे. लक्षात, घाडगे त्यांचं मूळ आडनाव होतं. आणि मग त्यांना मग राजकोट महाविद्यालयामध्ये पाठवलं. नंतर ते धारवाडला शिक्षणाला गेले. असं त्यांचं ओव्हरऑल बॅकग्राऊंड आहे. मग त्यांनी वेगवेगळ्या भाषेचं शिक्षण, जसं की इंग्रजी भाषा, जगाचा इतिहास, राज्यकारभार, अशा वेगवेगळ्या सब्जेक्टचा त्यांनी अभ्यास केला. नंतर आपल्याला माहिती की त्यावेळेस बालविवाह म्हणण्यापेक्षा थोडंसं लवकर लग्न व्हायचं. तर 1891 साली, म्हणजे शिक्षण घेत असताना त्यांचं 1891 साली लग्न झालं. बडोद्याच्या खानविलकर यांच्या कन्या लक्ष्मीबाई यांच्यावर त्यांचं लग्न झालं. त्यावेळेस त्यांचं वय 11 वर्ष होतं, म्हणजे त्यांच्या पत्नीचं वय 11 वर्ष होतं. आणि त्यांना पुढे जाऊन राज्याभिषेक झाला. म्हणजे लग्न झाल्यानंतर जवळपास 3 वर्षांनी 1894 साली त्यांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांच्या हाती कोल्हापूरची सूत्रे आली. ठीक आहे. मग तेव्हापासून ते जवळपास 28 वर्ष ते कोल्हापूरचे राजे होते. आता हे झालं त्यांचं ओव्हरऑल सोशल बॅकग्राऊंड. याच्यावर शक्यतो जास्त प्रश्न विचारले जात नाही, विचारलं तरी तुम्हाला ते सॉल्व्ह करता येतील. आता खरा जे जे प्रश्नांची आपण म्हणू शकतो आवाका चालू होतो ती यापासून. तर यापैकी फेमस प्रकरण म्हणजे वेदोक्त प्रकरण. याच्या मागचं तुम्हाला कंटेक्स्ट सांगतो. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे चतुर्वर्ण व्यवस्था आहे, बरोबर का. तर चतुर्वर्ण व्यवस्थेमध्ये कसं असतंय की ब्राह्मण सगळ्यात वर ब्राह्मण, नंतर आहे काय तर क्षत्रिय, नंतर वैश्य आणि खाली मग शूद्र. तर ब्राह्मण ह्या काळी म्हणजे त्या काळी स्वतःला खूप श्रेष्ठ समजायचे. आणि जे काही विधी वगैरे असतील तर म्हणजे वैदिक धर्मातले जे आपण म्हणतो ओव्हरऑल सगळे, राईट. तर जे काही असे मोठमोठे मंत्र असतील, पवित्र मंत्र, हे ब्राह्मण स्वतःसाठी वापरायचे आणि क्षत्रियासाठी ते वापरले जायचे काही प्रमाणात. पण जे खालचे होते वैश्य आणि शूद्र, यांना हे वैदिक मंत्र अलाउड नव्हते. ठीक आहे. त्यांच्यासाठी वेगळे मंत्र वापरले जायचे. असा तो प्रकार होता त्यावेळेस, म्हणजे डिस्क्रिमिनेशन हे चालायचं. आणि छत्रपती शाहू महाराज हे स्वतः राजे होते, त्यामुळे ते वेगवेगळे काय करायचे तर विधी करायचे, बरोबर का. आपल्याला माहिती त्या काळी यज्ञ विधी या सगळ्या गोष्टी चालायच्या. आता ज्यावेळेस ते स्नानाला वगैरे जायचे त्यावेळेस त्यांच्या बरोबर जे त्यांचे भटजी असायचे, लक्षात घ्या, ते देखील काही मंत्र म्हणायचे, राईट. पण ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांना ही गोष्ट कळली की त्यांच्या बरोबरचे भटजी हे त्यांना वेदोक्त मंत्र म्हणत नाही, त्यांना पुराणोक्त मंत्र म्हणत आहेत. म्हणजे वेदोक्त लक्षात घ्या, हे थोडीशी अप्पर कॅटेगरी आली. आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर, तुम्हाला जर सिंपल भाषेत सांगायचं झालं तर वेदोक्त थोडीशी इलिट कॅटेगरी आली.
आलं लक्षात. आणि पुराणोक्त ही थोडीशी लोअर कॅटेगरी आली. तर त्यांचे जे भटजी होते, नारायण भटजी, हे त्यांना वेदोक्तऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत होते. आणि ही गोष्ट कोणी त्यांना सांगितली, म्हणजे राजाराम शास्त्री यांनी ही छत्रपती शाहू महाराजांनी ही गोष्ट सांगितली, की तुमचे जे भटजी आहेत हे तुम्हाला पुराणोक्त मंत्र म्हणून तुमचं विधी करतायत. त्यावेळेस मग महाराजांनी त्यांना विचारलं, की तुम्ही असं का करतायत? मी स्वतः तर क्षत्रिय आहे, मी स्वतः राजा आहे. तुम्ही मला वेदोक्त मंत्र का नाही वापरत? त्यावेळेस भटजी काय म्हणाले, की आम्ही तुम्हाला राजे म्हणण्याशी आम्ही तुम्हाला क्षत्रिय मानत नाही, आम्ही तुम्हाला शूद्र मानतो. म्हणजे विचार करा, एवढं त्यावेळेस त्यांनी हिंमत दाखवली. आलं लक्षात. म्हणजे म्हणू शकतो की त्यावेळेस असा एक वेगळा ऍटिट्यूड होता लोकांमध्ये, म्हणजे अप्पर कॅटेगरीच्या लोकांमध्ये. त्यांनी स्वतः राजाला असं डायरेक्ट सांगितलं. त्यावेळेस मग राजांचा तो विचार करा, जर राजांना जर तुम्ही असं डायरेक्ट उलट बोलत असाल, तर मग छत्रपती शाहू महाराजांनी काय केलं लक्षात घ्या. तर त्यांना सांगितलं की आम्ही शूद्र नाही, आम्ही राजे आहोत आणि आम्ही क्षत्रिय आहोत. जर आम्ही राजे आहोत त्याचा अर्थ आम्ही क्षत्रिय आहोत. त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला वेदोक्त मंत्रच म्हणा, आम्हाला पुराणोक्त मंत्र म्हणू नका. पण नारायण भटजी म्हटले की जोपर्यंत तुम्हाला ब्राह्मण वर्ग, संपूर्ण ब्राह्मण वर्ग तुम्हाला याचा क्षत्रिय म्हणून मान्यता देत नाही, तोपर्यंत आम्ही तुम्हाला शूद्रच मानणार. असं त्यांनी एकदम म्हणून म्हणू शकतो आडमुठे भूमिका घेतली. त्यामुळे मग शाहू महाराज त्यांचा स्वाभिमान थोडा दुखावला आणि त्यांनी मग पुढं त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला असं आपण म्हणू शकतो. तर कसा कार्यक्रम केला तर तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल त्याच्यामध्ये सांगतो. आता बघा, त्यांनी एक सरळ आदेश काढला. 1909 मध्ये त्यांनी एक आदेश काढला की राजघराण्यामधील जेवढे काही धार्मिक विधी होतील, जे काही रिच्युअल्स होतील, ते सगळे वेदोक्त मंत्राने करायचं असा त्यांनी आदेश काढला. आणि ते करण्यासाठी त्यांनी एक ब्राह्मणाला हायर केलं होतं, ते म्हणजे आप्पासाहेब राजोपाध्याय. राईट, हे पुरोहित होते. 30,000 रुपये त्यांना वार्षिक वेतन भेटत होतं. लक्षात घ्या, 30,000 एवढं अॅन्युअल त्यांना पॅकेज होतं आप्पासाहेब उपाध्याय. पण आप्पासाहेब उपाध्याय कसे होते, शेवटी ब्राह्मण, त्यांना समाजाचं प्रेशर आलं आणि त्यांनी ते काम करण्याला नकार दिला. कारण का ब्राह्मणांनी ह्या गोष्टीला परवानगी दिली नव्हती. राईट. त्यांनी शेवटी कोणाची बाजू घेतली तर नारायण भटजींची. नारायण भटजी म्हणजे कोण? ज्यांनी शाहू महाराजांना वेदोक्तऐवजी पुराणोक्त मंत्र वापरून त्यांचा अपमान केला होता, तेच नारायण भटजी. आलं लक्षात. मग आप्पासाहेब राजोपाध्यायांनी देखील त्यांना नकार दिला. त्याच्यामुळे शाहू महाराजांनी त्यांना डायरेक्ट ऑर्डर दिली, तर तुम्ही असं करत असाल तर आम्ही डायरेक्ट तुमचं इनामच जप्त करतो. आलं लक्षात. तर इनामत जप्त करायची त्यांना धमकी दिली. तरी देखील मग ते काय ऐकत नव्हते. आणि मग काय झालं, त्यावेळेस ते जे सनातनी ब्राह्मण होते, सनातनी ब्राह्मणांचा त्या राजोपाध्यांना पाठिंबा होता. आणि लोकमान्य टिळकांसारखे जे नेते होते त्याने देखील या सनातनी ब्राह्मणांनाच पाठिंबा दिला. म्हणजे लोकमान्य टिळकांची थोडीशी आपण निगेटिव्ह बाजू म्हणू शकतो, की त्या काही बाबतीत थोडेसे कन्झर्वेटिव्ह होते. लक्षात घ्या. म्हणजे ठीक आहे, त्याने देशासाठी चांगलं काम केलंय, पण काही बाबतीत ते थोडेसे कन्झर्वेटिव्ह, हे थोडेसे प्रतिगामी विचाराचे होते. म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत म्हणा किंवा थोडंसं जातीच्या बाबतीत म्हणा, हे थोडेसे कन्झर्वेटिव्ह विचाराचे होते, की तुम्हाला सगळे समाज सुधारक स्टडी केल्यावर दिसेल. आलं लक्षात. आणि मग पुढे जाऊन काय झालं, छत्रपती शाहू महाराजांनी 1902 मध्ये राजोपाध्ये यांना डायरेक्ट नोकरीवरून डिसमिस करून टाकलं, त्यांचं वतन देखील रद्द करून टाकलं. आणि पुढे जाऊन त्यांनी काय केलं, मग रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं शाहू महाराजांकडेच. आपल्या भाषेमध्ये रिव्ह्यू पिटिशन, मराठीमध्ये आपण त्याला फेरविचार म्हणतो. शाहू महाराज म्हणले, तुम्ही आमचं ऐकत नाही तर आम्ही तुम्हाला कशाला नोकरीवर ठेवू. मग राजोपाध्यायांना नोकरीवरून काढून टाकलं. राजोपाध्याय पुढे जाऊन त्यांनी भरपूर ठिकाणी अपील केलं, इंग्रजांकडे गेले, मुंबई सरकारकडे गेले, इव्हन ते लॉर्ड कर्झन म्हणजे भारताच्या व्हाईसरॉयकडे देखील गेले. पण त्या ठिकाणी त्यांना सरळ सरळ सांगण्यात आलं की ही त्या ठिकाणची, त्या संस्थानाची इंटरनल गोष्ट आहे, म्हणजे अंतर्गत बाब आहे, त्यामुळे आम्ही या ठिकाणी इंटरफेअर करू शकत नाही. आणि या सर्वांच्या ठिकाणी राजोपाध्यायांचा अर्ज फेटाळला गेला. म्हणजे थोडक्यात शाहू महाराजांचा त्या ठिकाणी विजय झालाय. राईट. आता हे प्रकरण लक्षात घ्या. तुम्हाला आता ऐकायला खूप इझी वाटेल, पण ही गोष्ट त्याची खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे एका पर्टिक्युलर ब्राह्मण वर्गाच्या विरोधात जाणं ही खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेस. आणि हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलं. याच्यापूर्वी अशा गोष्टी कधी झाल्या नव्हत्या, आणि जरी झाल्या जरी असेल तर तेवढ्या पसरल्या नव्हत्या. आलं लक्षात. त्यामुळे ही गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली. आणि महाराष्ट्रामध्ये मग दोन गट निर्माण आले, म्हणजे दोन गट तयार झाले, म्हणजे ब्राह्मण आणि दुसरा ब्राह्मणेतर. तर ब्राह्मण गटामध्ये कोण कोण होतं? राजोपाध्याय, त्यांना बऱ्याच मग जे ब्राह्मण समाज सुधारक होते त्यांनी त्यांना साथ दिली. जसं की लोकमान्य टिळक, केळकर, बोडस, बाळासाहेब नातू, दादासाहेब करंदीकर, चिपळूणकर, यासारखे जे सनातनी ब्राह्मण होते, सनातनी म्हणजे एकदम पारंपरिक विचारांना धरून चालणारे, यांनी त्यांना पाठिंबा दिला. कोणाला? ब्राह्मणांना पाठिंबा दिला, सनातनी ब्राह्मणांना पाठिंबा दिला. आणि टिळकांनी इव्हन तर छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात जाऊन लेखलेले. विचार करा, ते म्हणाल की एवढी हिंमत कशी झाली. तर लक्षात घ्या, त्यावेळेस तेवढं तो जातीवाद तीव्र होता, त्यामुळे तेवढी हिंमत ते करू शकले. त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात लेख लिहिले की छत्रपती शाहू महाराज समाजाच्या धर्माच्या विरोधात जात आहे असं म्हणून.
राईट. आणि मग शाहू महाराजांनी काय केलं, या सगळ्यांचा कार्यक्रम करण्यासाठी राजोपाध्याय यांच्या जागी काय केलं, तात्याराव जोशी यांची 250 रुपयावर नियुक्ती केली. ठीक आहे. आणि त्यांनी मग त्या गोष्टी खूपच इगोवर घेतल्या आणि पुढे जाऊन त्यांनी बऱ्याचशा सुधारणा केल्या याच्यामध्ये. तर त्यांनी वेदोक्तांच्या हक्कांची पुनर्स्थापना करण्यासाठी प्रयत्न. आणि एक दुसरे साताऱ्याचे राजे होते, ते म्हणजे साताऱ्याचे राजे छत्रपती प्रतापसिंग महाराज यांना देखील असाच अनुभव आला होता. त्याने देखील तसा प्रयत्न केला होता आणि त्याची माहिती प्रबोधनकार ठाकरे यांनी शाहू महाराजांना दिली होती की असंच प्रकरण साताऱ्याला देखील झालंय, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि मग त्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांनी प्रबोधनकार ठाकरे यांना विनंती केली की तुम्ही याच्यावर एखादा ग्रंथ लिहा. आणि मग ठाकरेंनी ग्रंथ लिहिला, तो म्हणजे प्रतापसिंग छत्रपती आणि रंगो बापूजी. ह्या ग्रंथाचं नाव पाठ करून ठेवा, हा महत्वाचा ग्रंथ आहे. प्रबोधनकार ठाकरे म्हणजे शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे नाव तुम्हाला माहितीच पाहिजे, प्रबोधनकार ठाकरे. नंतर आता हे झालं, तुम्हाला वेदोक्त प्रकरण सांगितले मी कशा प्रकारे ते सगळ्या गोष्टी झाल्या, मग कसं ते घटना घडत गेल्या, हे सगळं वेदोक्त प्रकरण होतं. नंतर पुढे सत्यशोधक समाजाची स्थापना 1911 साली. आपल्याला माहिती आहे सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी केली होती, राईट. कधी? तर 24 सप्टेंबर 1873 ला, राईट. तर हे सगळं प्रकरण झालं आणि पुढे जाऊन मग सत्यशोधक समाजाची प्रसार महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी झाला होता. आणि वेदोक्त प्रकरणामुळे काय झालं, असं मानलं जातं की छत्रपती शाहू महाराज हे सत्यशोधक समाजाकडे आकर्षित झाले. कारण सत्यशोधक समाज हा ब्राह्मण्यवादाला विरोध करायचा, ब्राह्मणाचे वर्चस्व जे होतं त्याला विरोध करायचा कोण, सत्यशोधक समाज. त्यामुळे असं म्हणत होतं की छत्रपती शाहू महाराज हे सत्यशोधक समाजाच्या प्रिन्सिपलकडे, त्यांच्या विचारधारेकडे आकर्षित झाले, राईट, असं धनंजय कीर यांचं म्हणणं आहे. तर मग पुढे जाऊन कर्मवीर विठ्ठल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई या ठिकाणी 1910 साली काय झालं, एक सभा झाली. त्या ठिकाणी सत्यशोधक समाजाची पुनर्स्थापना झाली. म्हणजे मध्ये थोडंसं त्याच्या ऍक्टिव्हिटी कमी झाल्या, त्याची पुनर्स्थापना या ठिकाणी झालेली आहे. आणि मग शाहू महाराजांच्या मार्गदर्शनानुसार परशुराम घोसरवाडकर, लक्षात घ्या नाव, यांच्या अध्यक्षतेखाली 1911 रोजी कोल्हापूर या ठिकाणी जी सभा झाली, त्या ठिकाणी सत्यशोधक समाजाची कोल्हापूरची स्थापना झाली. लक्षात घ्या, हे नाव पाठ करून ठेवा, जे आता मी तुम्हाला सांगतोय. 1911 साली कोल्हापूर या ठिकाणी परशुराम घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे. आणि यावेळी याचे अध्यक्ष कोण होते, या समाजाचे अध्यक्ष लक्षात घ्या, भास्करराव जाधव यांची निवड झाली. तर कन्फ्युज करू नका, जी सभा झाली त्याचे अध्यक्ष होते परशुराम घोसरवाडकर. आणि सत्यशोधक समाजाचे अध्यक्षपद म्हणून कोणाला निवडले गेलं, तर भास्करराव जाधव. हे नाव पाठ करून ठेवा, एमपीसीने विचारलंय, भास्करराव जाधव. आलं लक्षात, राईट. आणि मग पुढे जाऊन भरपूर त्याचे वेगवेगळे नियुक्ती केल्या गेल्या, घोसरवाडकर असतील, भास्करराव जाधव असतील, भरपूर गोष्टी आहेत पुढे इथल्या डिटेलमध्ये, राईट. तर शाहू महाराजांच्या काळामध्ये सत्यशोधक समाजाची वेगवेगळ्या ठिकाणी जी अधिवेशने झाली त्याच्या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे. तुम्ही जस्ट एक क्रॉनॉलॉजी लक्षात ठेवून घ्या. 11 साली कुठे झाली, पुण्याला. 12ला झाली नाशिकला. 13ला झाली ठाण्याला. नंतर 14ला झाली सासवडला. 15ला झाली नगरला. 16ला झाली निपाणीला. 17ला झाली आडगावला. 18ला झाली अकोल्याला. 19ला झाली काले सातारा. 17मध्ये काले नावाचं लक्षात घ्या. हे काले जी परिषद झाली ना, ती देखील फेमस आहे, कारण या ठिकाणी लक्षात घ्या रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती कुणी, तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी. याच्यावर देखील एमपीसीने प्रश्न विचारलाय. आता हे पुढे येणार आहे, आपण ज्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटलाचा स्टडी करणार आहे. ठीक आहे. तर छत्रपती शाहू महाराजांनी या समाजाला इमारत बांधण्यासाठी काही गुंठा जमीन पण दिली, देणगी दिली, लक्षात घ्या. आणि बरेचसे लोक होते, त्यांनी त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरून देणगी जमा केल्या, जसं की विठ्ठल ढोणे, हरिभाऊ चव्हाण, शिवपुत्र चव्हाण यांनी बऱ्याच ठिकाणी फिरून यासाठी देणगी जमा केली होती. नंतर मग नाव लक्षात घ्या, हरिभाऊ चव्हाण हे जे आहेत यांनी वास्तुशांती, पुरुष सूक्त, संध्या, अवनी, विवाह, श्राद्ध यांची पुस्तकं तयार केली. आता तुम्ही म्हणाल की पुस्तके ऑलरेडी मार्केटमध्ये होती, मी तयार का केली, तर लक्षात घ्या यांनी ब्राह्मणांचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी ही काय केली होती, म्हणजे नॉर्मल लोकांच्या दृष्टीने ही पुस्तकं तयार केली होती. कोणी, हरिभाऊ चव्हाण यांनी. सत्यशोधक समाजाची पुस्तकं तयार केली होती कोणी, हरिभाऊ चव्हाण यांनी केली होती. हे जे वेगवेगळे विधी करावे लागतात त्या ठिकाणी ब्राह्मणांची मदत न घेता आपण स्वतःचे सगळे विधी करू शकतो, यासाठी हरिभाऊ चव्हाण यांनी सत्यशोधक समाजासाठी ही पुस्तकं तयार केलेली आहेत. नाव पाठ करून त्या हरिभाऊ चव्हाण. आणि भास्करराव जाधव यांनी घरचा पुरोहित हे पुस्तक तयार केलं होतं, हे देखील नाव पाठ करून ठेवा, हे एमपीसीने विचारलेलं आहे. भास्करराव जाधव यांचा घरचा पुरोहित पुस्तक.
म्हणजे पुरोहित म्हणजे कोण? जो भटजी असतो ना, आपण त्याला पुरोहित म्हणतो शुद्ध भाषेमध्ये. तर तुम्हाला कुठल्याही पुरोहिताला ब्राह्मणाला बोलायची गरज नाही. तुम्ही घरच्या घरीच पुरोहित होऊ शकता स्वतःचे. आलं लक्षात? असा त्याचा मिनिंग आहे थोडक्यामध्ये. म्हणून घरचा पुरोहित हे पुस्तक लिहिलं त्यांनी भास्करराव जाधवांनी, जे की सत्यशोधक समाजाचे कोल्हापूर ब्रांचचे अध्यक्ष होते. राईट. पुढे जाऊन मग सत्यशोधक समाजाने बऱ्याचशा गोष्टी केल्या, जसं की त्यांनी अनेक विवाह लावून दिले सत्यशोधक समाजाच्या दृष्टीने, अनेक खेडोपाडीत जाऊन प्रसार केला. अशा प्रकारे ते आहे. नंतर पुढे बघा, 1913 मध्ये ह्या समाजाने कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची शाळा चालू केली. आणि हे काम कोणाकडे दिलं? तर विसाजी ढोणे यांच्याकडे शाळा चालवण्याचं काम दिलं. नाव पाठ करून ठेवा. हे बघा, प्रत्येक ठिकाणी काही ना काही काम दिलंय. विसाजी ढोणे यांच्याकडे शाळा चालवण्याचं काम आहे. हरिभाऊ चव्हाण यांच्याकडे पुस्तक लिहिण्याचं काम आहे. भास्करराव जाधव हे स्वतः त्याचे अध्यक्ष होते. नंतर 1919 साली आपल्याला माहिती आहे की काल या ठिकाणी जी परिषद झाली त्या ठिकाणी केशवराव बागडे हे त्याचे अध्यक्ष होते. आणि कर्मवीरराव भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. हे नाव पाठ करून ठेवा, एमपीएससीने विचारलंय की जे आता जे 1919 झाले ते. नंतर पुढे जाऊन 1920 साली दिनमित्रकार म्हणजे दिनमित्र ही कादंबरी जे काही वृत्तपत्र असेल ते लिहिणारे मुकुंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक परिषद झाली. त्या ठिकाणी देखील शाहू महाराजांनी मदत केली. नंतर सत्यशोधक समाजाचा हिरक महोत्सव 1933 साली झाला, लक्षात घ्या. राईट. तर हिरक महोत्सव म्हणजे काय? तर 73च्या पुढं आणि 1933 हे तुम्ही टोटल जे किती इयर होतात ते मोजू शकता. राईट. तर जवळपास हिरक महोत्सव म्हणजे जवळपास 60 वर्ष पकडले जातात. तर 60 वर्ष झाले सत्यशोधक समाजाची स्थापना होऊन, त्याला आपण हिरक महोत्सव मानतो. राईट. तर त्यावेळेस एक ग्रंथ माधव बागल यांनी प्रकाशित केला. राईट. आणि त्यांनी काय वर्णन केलं शाहू महाराजांचं? की सत्यशोधक समाजाचे भले शाहू महाराज हे अधिकृत सदस्य नसतील तरी देखील सत्यशोधक शाहू असं छत्रपती शाहू महाराजांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला की सत्यशोधक शाहू असं वर्णन कोणी केलंय आणि कुठल्या पुस्तकामध्ये केलंय? तर माधवराव बागल यांनी ते पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये केलेलं आहे. नंतर आता काही लोक असं पण म्हणतात की सत्यशोधक समाजाचे हे सदस्य नव्हते, म्हणजे शाहू महाराज हे सत्यशोधक समाजाचे नेते नव्हते किंवा सदस्य नव्हते, असं काही लोकांनी मत व्यक्त केलं. तर कोण आहेत? तर गर्गे आहेत, तर्कचित्र जोशी आहेत, फडके आहेत, पंडित आहेत. आता बघा, तुम्हाला एक लॉजिक सांगतो, हे थोडंसं हे तुम्हाला ट्रिक म्हणून सांगतोय. तर लक्षात घे, ब्राह्मण लोक आहे शेवटी. तर ब्राह्मण लोक शेवटी विचार काय करणार की शाहू महाराज हे यांनी सत्यशोधक समाजाला जॉईन केलंच नव्हतं. आलं लक्षात? असं तुम्ही समाजाचं आहे ना सायकोलॉजी लक्षात घेतला, कारण ब्राह्मणांनीच त्यांना विरोध केला. आलं लक्षात? ब्राह्मण हे सत्यशोधक समाजावर टीका करायचे, लक्षात घ्या. कारण सत्यशोधक समाजाचा जन्म त्यासाठी झाला की ब्राह्मणांचं वर्चस्व जे आहे, ब्राह्मण्य, आलं लक्षात, ब्राह्मण्यवाद जो आहे त्याचं वर्चस्व मुळीत काढण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली, लक्षात घ्या. आपण ज्यावेळेस सामाजिक सुधारणा चळवळी पाहणार आहोत त्यावेळेस तुम्हाला ते बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील की कशा प्रकारे एक पर्टिक्युलर कॅटेगरी दुसऱ्या कॅटेगरीवर काउंटर करते, कशा प्रकारचे विरोध झालाय त्या गोष्टी. तुम्हाला हे लॉजिक लक्षात आला असेल ना, तुम्हाला बऱ्याचशा फॅक्ट पाठ करायची पण गरज पडणार नाही. जसं मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं. असा क्वेश्चन आलाय, बरेच पुन्हा काय करतील की फॅक्च्युअल जातील की खरंच असं म्हणले होते की गर्गे दोषी. ते कॉमन सेन्स या ठिकाणी सगळे मला नावांतरे सगळे लोक ब्राह्मण वाटतात. आलं लक्षात? आपल्याला शेवटी मार्क मिळवायचे, तुम्ही कसं आन्सर बरोबर आणा, तुमचं लॉजिक येणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. नंतर आर्य समाजाची स्थापना. आता आर्य समाजाची स्थापना बघा 1918 साली झाली. ठीक आहे. तर आर्य समाज जनरली कशाला मानायचा? तर वैदिक पद्धतीने धार्मिक विधी मानायचा. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की धार्मिक विधी वैदिक पद्धतीने करा. आणि आर्य समाजाचे संस्थापक होते दयानंद सरस्वती, हे स्वतः बोलले होते की वेदांकडे परत चला, जे काही आपल्या सगळ्या वेदांमध्ये आहे. राईट. आणि पण त्यांचं एक महत्वाची गोष्ट होती, त्यांनी काय केलं, ते म्हणले की जातीभेद मानायचं नाही. म्हणजे आर्य समाज थोडासा एक पाऊल पुढे होता. ते म्हटले की आपल्याला वेदांना फॉलो करायचंय पण आपल्याला जातीभेद मानायचं नाही. त्यामुळे शाहू महाराज एक प्रकारे त्यांच्याकडे आकर्षित झाले, कारण का शाहू महाराजांना स्वतःला वेदोक्त पद्धतीने धार्मिक विधी करायचे होते, पण जातीभेद पण कोणाकडनं करून घ्यायचा नव्हता. त्याच्यामुळे एक प्रकारे शाहू महाराज आर्य समाजाच्या प्रिन्सिपलकडे आकर्षित झाले आणि त्यांनी कोल्हापूरमध्ये आर्य समाजाची शाखा स्थापन केली. आलं लक्षात? जसं सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन झाली तशी आर्य समाजाची देखील शाखा स्थापन झाली. आणि डी टी मालक हे लक्षात घ्यायचे व्यवस्थापक आहे. कोण? डी टी मालक. नाव लक्षात घ्या, मालक व्यवस्थापक असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. मालक हे व्यवस्थापक असतात जनरली. आलं लक्षात? नंतर पुढे जाऊन मग त्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी काम केले. डॉक्टर बाळकृष्ण, अविनाशचंद्र बोस, पंडित नारायण शास्त्री वालावलकर, ठीक आहे, अशांनी त्यासाठी काम केलेलं आहे. नंतर 1918 साली छत्रपती शाहू महाराजांनी जे वेगवेगळ्या संस्था होत्या त्यांच्या, जसं की राजाराम महाविद्यालय, राजाराम हायस्कूल, टर्निंग हायस्कूल, पाटील तलाठी क्लास, यासारख्या संस्था आर्य समाजाला ताब्यात दिल्या, लक्षात घ्या. पण पुढे जाऊन त्याचे थोडंसं काहीतरी डिबेट झाले काहीतरी, आणि पुन्हा त्या ताब्यात घेतले 1926 साली.
तर ही नावं पाठ करून ठेवा. एमपीएससीने हा प्रश्न विचारलाय, कुठल्या कुठल्या संस्था छत्रपती शाहू महाराजांनी यांच्याकडे चालवायला दिलं. तर राजाराम महाविद्यालय, राजाराम हायस्कूल, ट्रेनिंग हायस्कूल, पाटील तालेटे क्लास. नंतर छत्रपती शाहू महाराजांनी काय केलं, गुरुकुलमध्ये कर्नल वूड हाऊस या नावाने एक अनाथालय स्थापन केलं. राईट. त्यांनी धार्मिक क्षेत्रामध्ये देखील चांगलं काम केलं. आणि महाराजांनी लक्षात घ्या, आर्य समाजाचे संस्थात्मक दयानंद सरस्वती यांचं एक पुस्तक होतं, सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ आहे. या पुस्तकाचं अभ्यास करण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये सक्ती केली. कुठला विचार करा, म्हणजे एवढा त्यांच्यावर पकड होता आर्य समाजाचा. कुठलं सत्यार्थ प्रकाश हे आर्य समाजाचे फाउंडर दयानंद सरस्वती यांचं पुस्तक लक्षात घ्या, ते त्यांनी करिक्युलम मध्ये इन्क्लूड करायला सक्ती केली. आणि एक प्रकारे म्हणू शकतो का मग चांगल्या प्रकारे ते प्रसार झाला. आणि स्वतः शाहू महाराजांनी म्हटलं होतं की मी आर्य समाजी आहे. आपण जसं म्हणतो की मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी बीजेपी वाला आहे, मी काँग्रेसवाला आहे, तर ते स्वतः बोलायचे की मी आर्य समाजी आहे. मी विचार करा, असं ते पब्लिकली डिक्लेअर करायचे. तेवढा त्यांच्यावर प्रभाव होता आर्य समाजाचा. आलं लक्षात. आता म्हणून असं म्हटलं जातं की भले ते सगळ्यांना फॉलो करायचे, ब्राह्मण समाजाला फॉलो करायचे, सप्तशोधक समाजाला फॉलो करायचे, पार्थाला देखील फॉलो करायचे, पण आर्य समाजाचा महाराजांवर अधिक प्रभाव होता. हा प्रश्न एमपीएससीने विचारलेला आहे. आलं लक्षात. म्हणून तुम्हाला एवढं मी सांगितलं रामकहाणी. आता पुढचं येतं ते म्हणजे कुलकर्णी व्रत नष्ट केली. आता तुम्हाला सांगितलं की ऑलरेडी त्यांचा हे सगळे वेदोक्त प्रकरण झाल्यामुळे काय म्हटलं तर त्यांच्यावर थोडासा ब्राह्मणांनी त्यांचा इगो हर्ट केला होता. त्यामुळं ज्या ठिकाणी ब्राह्मणांचं वर्चस्व असेल त्या ठिकाणी त्यांनी जाती भेद निर्मूलन करण्यासाठी पावले उचललेली आहेत. राईट. तर आपल्याला माहिती आहे कुलकर्णी हे पारंपरिक पोस्ट आहे आपल्याकडे, अजून पण आहेत काही ठिकाणी. तर यांचं काम काय असतं, गावातील शेतजमिनीची नोंद ठेवायची. राईट. तर लक्षात घ्या, कुलकर्णी वतन त्यांनी कधी नष्ट केली, 1918 ला. डेट पाठ करून एमपीसी याच्यावर काय प्रश्न विचारते की कुलकर्णी हे जे महत्वाच्या घडामोडी याची डेट एमपीसी डायरेक्ट काय विचारते, ऍटलीस्ट इयर पाठ करून ठेवा. 15 सप्टेंबर 1918. राईट. तर कुलकर्णी हे आपल्याला माहिती आहे एक ठराविक पारंपरिक भारतात आपल्या महाराष्ट्रामध्ये पोहोचते, जसे पाटील, कुलकर्णी, देशमुख. तर कुलकर्णी काय करायचे, शेतजमिनीची नोंद ठेवायचे. पण हे करताना आपल्याला माहिती आहे त्यांची हायर कास्ट असल्यामुळे ते शेतकऱ्यावर अन्याय करायचे, सावकारी करायचे, त्यांची जमिनी जप्त करायचे. त्यामुळे महाराजांकडे सगळ्या तक्रारी ऑलरेडी गेल्या होत्या, त्यांनी सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. पण त्याने डायरेक्ट याच्या जागी काय केलं, यांची वतन नष्ट करून टाकली आणि त्याच्या जागी तलाठ्याची नेमणूक केली. तलाठ्याने ते पगार द्यायचे. आल्या लक्षात. नंतर आता कुलकर्णी नाराज झाले. विचार करा, ऑब्व्हियसली एवढं सगळे कुलकर्णी त्यांचं स्टेटस होतं, अचानक त्यांचं पदच काढून घेतलं. ते नाराज झाले आणि ते गेले कुठं, करवीर पीठाचे शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी. राईट. आणि कुलकर्णी चळवळ त्या ठिकाणी चालू झाली शाहू महाराजांविरुद्ध. तेव्हा आता बघा, ही सगळी जनता शाहू महाराजांच्या विरोधात झाली. कोण कोण, कुर्तकोटी, लोकमान्य टिळक, विजापूरकर, विष्णू गोविंद, दत्तपंत बेळवी आणि भालाकर भोपटकर, म्हणजे थोडक्यात हे सगळे ब्राह्मण मंडळी, असं तुम्ही लक्षात ठेवा. आलं लक्षात. त्या सगळ्यांनी शाहू महाराजांच्या विरोधात चळवळ चालू केली. त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या सभा झाल्या. आणि माझ्या इनामी गावी तरी कुलकर्णी वतनाने खालसा करू नका, नाहीतर मी राजीनामा देईल, अशी धमकी कोणी दिली लक्षात घ्या, डॉक्टर कुर्तकोटी, जे की करवीर पीठाचे शंकराचार्य होते. विचार करा. अशी धमकी देऊन देखील शाहू महाराजांनी त्यांना काय दिलं नाही, दाद दिली नाही. शेवटी शाहू महाराज आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि मग कृतकोटी यांनी नाराज होऊन आपल्या पदाचा राजीनामा दिलेला 1918 साली. आता शाहू महाराजांना फरकच पडत नव्हता. तुम्ही किती कुठे जा, इव्हन लॉर्ड कर्जनकडे जा, तर आम्हाला काही फरक पडत नव्हता, कारण ते शेवटी राजे होते. लक्षात घ्या. त्या ठिकाणी इव्हन लॉर्ड कर्जन देखील काही करू शकत नव्हता, कारण हे शेवटी अंतर्गत बाबी येतात. आणि शाहू महाराजांना ऑलरेडी तो त्रास सहन करावा लागला होता ब्राह्मणांमुळे. त्यामुळे त्यांनी सगळ्यांचा एकदम टप्पेवाईज कार्यक्रम केलेला आहे, तुम्हाला ते दिसून येईल पुढे. तर मोफत आणि प्राथमिक शिक्षण. राईट. मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण त्यांनी केलं होतं. तर प्रत्येक गावामध्ये किमान एक शाळा असावी, असं ऑलरेडी शाहू महाराजांनी 1913 साली जाहीर केलं होतं. आणि त्यांनी तसा ठराव 1917 साली काय केलेला आहे की कोल्हापूर संस्थानामध्ये मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू करण्याचा ठराव कोल्हापूरच्या दरबाराने 1917 साली केला. आणि त्यानुसार मग ते असं प्राथमिक शिक्षण, लक्षात घ्या, 25 जुलै 1917 हा ठराव पास केला. डेट पाठ करून ठेवा. 25 जुलै 1917 हा ठराव पास केलेला आहे. त्यानुसार 30 सप्टेंबर पासून हे सक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू होईल, असं त्यांनी ठराव 8 सप्टेंबर 1917 काढला. आणि या जाहीरनाम्यावर कोणाची सही होती, त्याचे हंगामी महसूल अधिकारी भास्करराव जाधव यांची सही होती. हे नाव पाठ करून ठेवा. त्याच्यावर तुम्हाला एक प्रश्न विचारलाय, सांगतो मी. असाचा प्रश्न विचारलाय, छत्रपती शाहू महाराजांनी हा ठराव कधी मांडला, तर 1917ला, 25 जुलै 1917ला. एमपीसी याला लिंक करून एक प्रश्न विचारते की असा ठराव पहिल्यांदा कुणी मांडला, म्हणजे असाच प्रकारचे जे आहेत ना, की मी प्राथमिक शिक्षण असेल किंवा आरक्षण असेल, तर ते याच्यापूर्वी केलं तर लक्षात घ्या, सयाजीराव गायकवाड यांनी. बडोद्याचे जे राजे होते सयाजीराव गायकवाड
याच्यावर एमपीएससीने प्रश्न विचारलाय. बऱ्याच मुलांनी या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांचा आन्सर मारून चुकीचं करून आले. त्यामुळं असं लिंकेज लक्षात ठेवा की सयाजीराव गायकवाडने असे प्रयत्न आधी केले होते. त्यामुळे या ठिकाणी एमपीएससी तुम्हाला गंडवते, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता या योजनेचा आराखडा करण्यासाठी त्यांनी एक समिती नेमली. याच्यावर त्यांनी वेगवेगळ्या लोकांची नेमणूक केली, जसं की करमरकर असतील, कृष्णाजी मराठे असतील, पंडितराव आहे, विष्णुपंत काळे अशी समिती होती. आणि या समितीने सांगितलं की शिक्षण खात्याला महसूल खात्याचाच पाठ बनवा, जेणेकरून त्याला वेळेवर पैसे भेटत जाईल. आणि हा अहवाल त्यांनी शिक्षणाधिकारी डोंगरे यांच्याकडे दिला. राईट. आणि मग पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं की मोफत शिक्षणाची सक्ती मुलींच्या बाबतीत लागू करण्यात येऊ शकत नाही, कारण सध्या त्याला काही लिमिटेशन आहेत. कारण कसं ऑलरेडी त्यांचं म्हणणं होतं की बाकीच्या गोष्टीवर भरपूर सारा खर्च झाला, त्याच्यामुळे त्यांना मुलींच्या शिक्षणावर ही सक्ती करता आली नाही, कारण त्या पैशाची कमी. आणि दुसरी गोष्ट की त्यास असलेले समाज बंधन. त्याच्यामध्ये योग्य वयाची मुली कुठल्या, म्हणजे सक्तीचं शिक्षण द्यायचं, तर 7 ते 14 वर्षाच्या मुलांना सक्तीचं शिक्षण द्यायचं. आणि जे कोणी म्हणजे आपले पालक जर आपल्याला म्हणजे मुलांच्या पाल्यांना जर शिक्षणासाठी शाळेमध्ये पाठवत नसतील, तर त्यांना दर महिन्याला 2 पैसे दंड द्यायचा, आकारायचा, म्हणजे फाईन लावायची. किती? 2 पैसे फाईन लावायचा, असा त्यांनी आदेश काढला. ऍक्च्युअली हा प्रश्न एमपीसीने विचारलेला आहे, पण माझ्या मते हा प्रश्न कॅन्सल झालाय, कारण याचं जे आन्सर आहे ना 2 पैसे, प्रत्येक सोर्समध्ये वेगवेगळे दिलेलं आहे. त्याच्यामुळे कदाचित एमपीसीने प्रश्न कॅन्सल केलाय की 2 पैसे दंड आकारलाय की किती. आणि ऍक्च्युअली एमपीसीने ऑप्शनमध्ये कदाचित हा ऑप्शन दिलेलाच नव्हता, त्यामुळे डिबेटेबल क्वेश्चन होता आणि क्वेश्चन बहुतेक कॅन्सल झाला होता. लक्षात घ्या. इथं तुम्ही 2 पैसे वाचून ठेवा, पण तुम्हाला जर कुठे याच्याविषयी माहिती मिळेल एक्स्ट्रा, तर देखील वाचून ठेवा. एमपीसीने कदाचित हा प्रश्न कॅन्सल केला होता. राईट. आणि त्यांनी हे पण सांगितलं की जे तुम्ही मंदिर कोणी बांधत असाल तर मंदिराच्या शेजारी काही काळा शाळेसाठी पण खोल्या बांधा, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला शाळेसाठी वापरता येईल. नंतर पुढं पहिली शाळा कुठं स्थापन झाली तर ती पाठ करून ठेवा, 1918 साली. ठीक आहे. पहिली शाळा चिखली पेटा करवीर या ठिकाणी 18 मार्च 1918 म्हणजे 1818 लक्षात ठेवा, 1818 या ठिकाणी स्थापन झालेली आहे. नंतर ते स्वतः बोलले होते की प्राथमिक शिक्षणावर माझा भर आहे. राईट. आणि असं जरी असेल तरी मी काही प्रायमरी बरोबरच हायर आणि सेकंडरी एज्युकेशनला देखील प्रेफरन्स देतो, असं नाही की तुम्ही इकडेच फक्त फोकस करताय. नंतर आता त्यांनी वेगवेगळे बोर्डिंग देखील चालू केले, म्हणजे वेगवेगळे हॉस्टेल चालू केले. आता हे तुम्हाला क्रॉनॉलॉजी येणार आहे, तुम्हाला फक्त ऍटलिस्ट क्रॉनॉलॉजी लक्षात ठेवा. म्हणजे बघा, प्रत्येक समाजासाठी त्यांनी वेगवेगळ्या धर्माचे काय जाती धर्माचे बोर्डिंग किंवा हॉस्टेल चालू केलेले आहेत. कारण कसं आहे, मुलांची तेवढीच ऐपत नव्हती कोल्हापूर सारख्या ठिकाणी येऊन राहायचं खायचं, त्यासाठी खर्च होता आणि कोणी राहायला देत नव्हतं. कारण कसं आपण आता पाहतो की आपल्याला पेइंग गेस्ट सारखे सुविधा हॉस्टेल आहे, मग त्या काही जाती धर्मामुळे या गोष्टी पॉसिबल नव्हत्या. त्यामुळे शिक्षणापासून बरेचसे लोक वंचित राहायचे आणि एवढा प्रवास करणं पॉसिबल नव्हतं. समजा एखाद्याचं गाव जर 100 किलोमीटर असेल, तो डेली एवढं थोडंच पायी चालून करणार आहे, कारण त्याच वाहनाची सुविधा नव्हत्या. त्यामुळे त्यांनी काय केलं होतं, वेगवेगळ्या जाती धर्मांसाठी वेगवेगळे हॉस्टेल काढले. ऍक्च्युअली त्यांनी सगळ्या जाती धर्मासाठी म्हणजे एकाच हॉस्टेलमध्ये सगळे जाती धर्माचे लोक ठेवण्याचा प्रयत्न केला, पण जाती धर्म एवढे स्ट्रॉंग होते त्यावेळेस, त्यामुळे त्यांना ते सेपरेट बोर्डिंग काढावे लागले. लक्षात घ्या. 1896 साली दुष्काळ पडला, तर त्यांनी काय केलं, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी एक बोर्डिंग काढलं, त्याचं नाव होतं मराठा बोर्डिंग. याच्यामध्ये पहिल्यांदा नावाला मराठी पण सगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी होते, पण त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे कास्ट सिस्टम स्ट्रॉंग असल्यामुळे त्याच्यामध्ये मग ते भेदभाव पाळायचे विद्यार्थी. आणि मग त्या ठिकाणी फक्त ब्राह्मण विद्यार्थी त्या ठिकाणी राहिले, शेवटी ते बंद करावं लागले 1911 साली. राईट. हे शाहू महाराजांनी याच्यावर एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळं काढावे लागेल. त्यानुसार त्यांनी 1901 पासून, लक्षात घ्या, जातीनुसार वेगवेगळं हॉस्टेल काढायला सुरुवात केली. लक्षात घ्या, 1901 पासून. 1920 साली त्यांनी उदोजी स्टुडंट हॉस्टेलची पायाभरणी केली. हा एमपीएससीने प्रश्न विचारलाय कधी. 1920 साली कुठलं काढले? उदोजी स्टुडंट हॉस्टेल. नेम नाव पाठ करून ठेवा. 1920 ला उदोजी, लक्षात घ्या, उदोजी. ठीक आहे. आता पुढे जाऊन याची क्रॉनॉलॉजी दिलेली आहे, तुम्हाला पाठ केली तर बेटर राहील. कारण जर तुम्हाला मॅथच्या पेअरमध्ये विचारलं तर बघा, व्हिक्टोरिया बोर्डिंग जे आहे ते 1901 साली आहे. दिगंबर जैन मध्ये तुम्हाला माहिती आहे, दिगंबर आणि श्वेतांबर. तर दिगंबर जैन बोर्डिंग 1901. मुस्लिम बोर्डिंग 1906. नंतर वीरशैव, आपल्याला माहिती लिंगायत कम्युनिटी आहे साऊथमध्ये कर्नाटकची. राईट. तर 1908 साली. मिस क्लार्क हॉस्टेल 1908. दैवज्ञ शिक्षण समाज 1908. नामदेव बोर्डिंग 1911. पांचाळ ब्राह्मण 1912. सरस्वतीबाई गोड सारस्वत ब्राह्मण, म्हणजे बघा ब्राह्मणामध्येच वेगवेगळे प्रकार आहेत. पाचाळ ब्राह्मण, सारस्वत ब्राह्मण 1915. इंडियन ख्रिश्चनासाठी 1915. राव बहादूर सबनीस प्रभू बोर्डिंग 1915. आर्य समाजासाठी 1918. वैश्य समाज 1918. ढोर सांबार 1919. प्रिन्स शिवाजी मराठासाठी पुन्हा 1920. शिवाजी वैदिक विद्यालय वसतिगृह 1920. सोमवंश 1920. सुतारांसाठी वेगळं 1921. नाभिक नाभ्यंगासाठी 1921. दैवज्ञ बोर्डिंग 1921.
भोई समाज, भोई म्हणजे जे पालखी वगैरे उचलतात ते 1921. नंतर राजपूतवाडी 1921 आणि रुकडी बोर्डिंग 1921. म्हणजे असं त्यांनी वेगवेगळ्या समाजासाठी वेगवेगळे बोर्डिंग काढलेले आहेत. यातले फक्त महत्वाचे ऍटलीस्ट तुम्ही लक्षात ठेवले ते चालतील. त्यापैकी एक तुम्हाला मी सांगितलं प्रश्न कशावर विचारलाय, वाक्य पण विचारले जाऊ शकतात. आता स्त्री शिक्षण, तर त्यांनी जेंडर इक्वलिटीला प्रेफरन्स दिलता. तर त्यांच्या संस्थानामध्ये एक शिक्षणाधिकारी होता ते म्हणजे मिस लिटल. त्या त्यांच्या पुन्हा मायादेशी गेल्या. मग त्या ठिकाणी काय केलं त्यांनी, फिमेल ट्रेनिंग स्कूल मधील एक शिक्षक होता रखमाबाई केळकर यांना त्यांच्या जागी काय केले, नियुक्ती दिली त्याचे शिक्षणाधिकारी म्हणून. आणि पुढे जाऊन मग राजाराम महाविद्यालयामधील सर्व मुलींना ज्यांनी शिक्षण काय केलं, मोफत केलं. डोंगराळ भागामध्ये त्यांनी मुलींसाठी शिक्षणासाठी शाळा काढल्या. हुशार मुलींसाठी त्यांनी स्कॉलरशिप ठेवल्या होत्या. आणि रखमाबाई केळकर ह्या ज्या रखमाबाई केळकरवर आपण पाहिल्या, त्यांची मुलगी पुढे जाऊन लक्षात घ्या, त्यांच्या मदतीने इंग्लंडने गेली कशासाठी, मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी. आणि स्वतः शाहू महाराजांची जी सून होती इंदुमती देवी, आता त्याच लक्षात घ्या, स्वतः शाहू महाराज जरी एकदम पुरोगामी विचारचे असले तरी राजघराण्यामध्ये देखील काय होतं, स्त्रियांना असे एकदम लिबर्टी नव्हतं लक्षात घ्या. तरी देखील शाहू महाराजांनी परिवाराचा विरोध पत्करून त्यांनी त्यांच्या सुनेला सोनतळी कॅम्पवर प्रशिक्षण दिलेलं आहे. लक्षात घ्या, म्हणजे शिक्षण दिलेलं आहे. एवढे शाहू महाराजांनी स्वतःच्याच परिवाराच्या विरोधात जाऊन स्वतःच्या सुनेला शिकवलेलं आहे. ठीक आहे, सून इंदुमती देवी. नंतर पुढे जाऊन ते आहे म्हणजे आता बघा, तर त्यांनी टेक्निकल एज्युकेशनचं महत्व ओळखलं होतं. आपण आजकाल म्हणतो अप्रेंटिसशिप किंवा प्रोफेशनल एज्युकेशन. त्यासाठी त्यांनी त्यावेळेस जयसिंगराव घाटगे कोण, तर त्यांचे मूळ वडील यांच्या नावाने तांत्रिक संस्था स्थापन केली. त्यांनी लष्करी शिक्षणासाठी देखील एक स्कूल चालू केलं, म्हणजे इन्फंट्री स्कूल. नंतर शिक्षकांना ट्रेनिंग देण्यासाठी एक स्कूल चालू केलं. ठीक आहे, तर त्याचं नाव होतं पाटील वर तलाठी स्कूल देखील चालू केलं. राईट, त्यांना देखील ट्रेनिंग चालू केलं. नंतर कोल्हापूरला 1851 साली इंग्रजी शाळा चालू केली. नंतर 1881 साली याचंच रूपांतर काय झालं, राजाराम महाविद्यालयामध्ये झालं. दरवर्षी संस्थानातर्फे 50,000 रुपयाला देणगी दिली जायची. आणि पुढे जाऊन हे त्यांनी आर्य समाजाकडे सोपवलं होतं, आपण ऑलरेडी पाठीमागे पाहिलेलं आहे. आता शास्त्र जगद्गुरू विद्यापीठाची स्थापना, जसं तुम्हाला मी सांगितलं त्याचा वाद झाला कोणाबरोबर, करी विठ्ठपाजी शंकराचार्य डॉक्टर कुर्तुकुट्टी यांच्याबरोबर कुलकर्णी वाद झाला, बरोबर. आणि त्यामुळे काय झालं, मग शाहू महाराजांचा जो स्वाभिमान तो पुन्हा दाखवला गेला. आणि मग यांनी काय केलं, शाहू महाराजांनी काय केलं, शास्त्र जगद्गुरू विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. आलं लक्षात. आता कुर्तुकुटी यांच्या जागी आत्मशास्त्री चित्रे हे विठाचे शंकराचार्य झाले. मग आता काय केलं शाहू महाराजांनी, ब्राह्मणेतर पुरोहित तयार करण्यासाठी 1920 साली कोल्हापूरमध्ये श्री शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना केली होती. कधी, 1920 साली श्री शिवाजी वैदिक स्कूल हे ब्राह्मणेतर पुरोहित म्हणजे ब्राह्मण सोडून पुरोहित स्थापन करण्यासाठी तयार करण्यासाठी एक स्कूल चालू केलं होतं. आणि पाटगाव लक्षात घ्या, येथे मौनी महाराजांचे पीठ होतं. कुठं, पाटगाव या ठिकाणी मौनी महाराजांचे पीठ होतं. आणि मौनी बाबा लक्षात घ्या, हे क्षत्रिय संत होते, क्षत्रिय, ब्राह्मण नाही, क्षत्रिय संस्थ होते. आणि ते शिवाजी महाराजांचे गुरु मानले जायचे. राईट, ते मराठीचे देखील जगद्गुरु होते असं मानलं जायचं. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी ठरवलं की आपण ह्या पीठाचं काय करू, पुनर्जीवन करू, त्याचा जीर्णोद्धार करू. आणि मग छत्रपती शाहू महाराजांनी सदाशिव लक्ष्मण पाटील बेर्डेकर यांची नेमणूक त्या ठिकाणी शास्त्र जगद्गुरू म्हणून केलेली आहे. पाठ करून ठेवायचे, एमपीएससीने खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. सदाशिव लक्ष्मण पाटील बेर्डेकर, ठीक आहे, यांची शास्त्र जगद्गुरू म्हणून नेमणूक केलेली आहे. आणि मग त्यांचा मग पुन्हा जगद्गुरू म्हणून पट्टाभिषेक करण्यात आला. स्वतः शाहू महाराजांनी त्यांना वाकून नमस्कार केला. शाहू असतील, नंतर लट्टे असतील, यांना वाकून नमस्कार केला. पण भास्करराव जाधव लक्षात घ्या, हे जे सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते त्यांनी त्यांना नमस्कार केला नाही. त्यांना एक गोष्ट थोडीशी खटकली. ते एवढंच बोलले की पगडी गेली आणि पटका आला. म्हणजे काय, तर ब्राह्मण गेले म्हणजे त्याच्या जागी फक्त एक दुसरी व्यक्ती आली असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून त्यांनी एकदम सिंबॉलिक भाषेमध्ये टॉन्ट मारला, तो म्हणजे पगडी गेली पटका आला. त्यामुळे त्यांनी त्यांना मुद्रा केला नाही, त्यांना ही गोष्ट पटली नव्हती. नंतर अजूनही बाकीचे लोक होते, त्यांना ही गोष्ट पटली नाही. त्याच्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे, प्रबोधनकार ठाकरे, भास्करराव जाधव आणि मुकुंदराव पाटील यांना देखील हा निर्णय पटला नाही. त्याचं म्हणणं होतं की तुम्ही ब्राह्मणांचा वर्चस्व मुळीत काढण्याच्या नादात तुम्ही त्यांना शेवटी फॉलो करताय. आला लक्षात, असा तो प्रकार झाला असं त्याचं इनडायरेक्टली म्हणणं होतं. त्यामुळे ते थोडेसे नाराज होते या घटनेमुळे. पण तुम्हाला नावात पाठ करायचे कारण एमपीसीचे प्रश्न विचारते की विठ्ठल रामजी शिंदे, प्रबोधनकार ठाकरे, भास्करराव जाधव, मुकुंदराव पाटील. आता तुम्हाला मी लॉजिक सांगतो, हे सगळे सत्यशोधक समाजाचे फॉलोअर होते आणि हे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते होते, लक्षात घ्या. त्यामुळे ऑब्व्हियसली ब्राह्मणांना विरोध करणार किंवा असल्या गोष्टींना विरोध करणार. त्यामुळे हे लॉजिक लक्षात घ्या. विठ्ठल रामजी शिंदे हे सत्यशोधक समाजाचे फॉलोअर होते. प्रबोधनकार ठाकरे हे थोडक्यात ह्या ब्राह्मणेतर चळवळीला फॉलो करणार होते. भास्करराव जाधव ऑलरेडी सत्यशोधक समाजाचे नेते होते. मुकुंदराव पाटील आपल्याला माहिती आहे दिनमित्रकार होते. हे सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठे येणार होत्या.
त्यामुळं ही सगळी सत्यशोधक मंडळी जी होती ती नाराज झाली, लक्षात घ्या. त्याचं म्हणणं होतं की देव आणि माणूस यांच्यामधील जो मधला एजंट असतो त्याला ऑलरेडी फुलेने नाकारलंय, तुम्ही पुन्हा कशाला त्यांना त्याची नेमणूक करताय. आलं लक्षात. म्हणून त्यांना म्हणणं होतं की ह्या गोष्टी असं करायला नाही पाहिजे होत्या. पण छत्रपती शाहू महाराजांना काही लोकांनी पाठिंबा देखील दिला, जसं की श्रीपतराव शिंदे, खंडेराव बागल यांनी या गोष्टीला मध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या ऍक्टिव्हिटीला पाठिंबा दिला. कोण कोण? श्रीपतराव शिंदे आणि खंडेराव बागल. तर लक्षात घ्या, आता हे बऱ्याच लोकांना माहित असेल की ब्राह्मणेतर आणि नॉर्मल यांच्यामध्ये काय फरक आहे. जे नवीन लोक असतील त्यांच्यासाठी मी फरक सांगतो. तर लक्षात घ्या, आपल्याला माहिती चातुर्वर्ण सिस्टीम होती आणि ब्राह्मण समाजाचा पगडा होता. तर या सगळ्यांचं वर्चस्व, ब्राह्मण्यवादाचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी एक वेगळी चळवळ झाली, ती म्हणजे ब्राह्मणेतर. म्हणजे ब्राह्मण सोडून इतर व्यक्ती आम्हाला पाहिजे, ते आम्हाला लीडर म्हणून चालतील, त्यांचे सगळे विचार चालतील, ब्राह्मण नको. ते म्हणजे ब्राह्मणेतर चळवळ. लक्षात घ्या, ती पुढे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये ती फोपवली आणि ती साऊथ मध्ये देखील चालू होती. तर लक्षात घ्या, ब्राह्मण आणि ब्राह्मण तरी वेगळ्या चळवळी आहेत. ब्राह्मण म्हणजे कोण? ते जे प्रॉपर ब्राह्मण्यवादाला फॉलो करणारे, आणि ब्राह्मणेतर म्हणजे काय? त्यांच्या विरोधात असणारे. असे चळवळ तुम्हाला सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी आपण जो चॅप्टर पाहणार आहे त्याच्यामध्ये येणार आहे. आलं लक्षात. त्यामुळे तुम्ही याच्यात कन्फ्युज करू नका. जे कोणी नवीन स्टुडंट असतील त्यांनी याच्यामध्ये कन्फ्युज करू नका. आपण ती पुढे डिटेलमध्ये पाहणार आहे की ब्राह्मणेतर चळवळ काय होती, सत्यशोधक समाजाचा काय रोल होता, आणि सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर याच्यामध्ये पण थोडासा डिफरन्स होता. ऍक्च्युली सत्यशोधक समाज जी आहे ना, ही थोडस सामाजिक गोष्टीला प्रेफरन्स करणार होती, सामाजिक आणि थोडस धार्मिक या गोष्टीवर फोकस करणारी होती. या गोष्टीमध्ये ब्राह्मणाचं वर्चस्व नको असं त्यांचं म्हणणं होतं. पण ब्राह्मणाचं चळवळ थोडीशी अजून पुढे गेली. त्यांचं म्हणणं होतं की राजकीय क्षेत्रामध्ये देखील आम्हाला ब्राह्मणाचं वर्चस्व नको. थोडीशी ब्राह्मणेतर चळवळी थोडीशी राजकीय पकडांच्यावर जास्त होता, आणि सत्यशोधक चळवळीला लक्षात घ्या, सामाजिक आणि धार्मिक पकडा जास्त होता. हा त्यांच्यामधला मायनर डिफरन्स आहे. आलं लक्षात. तसं पाहिलं तर ब्राह्मणेतर आणि सत्यशोधक हे त्याच्यामध्ये थोडंसं ओव्हरलॅपिंग आहे, पण त्याच्यामधला मायनर डिफरन्स सांगितला आहे. आलं लक्षात. आणि ब्राह्मण हे कम्प्लिटली यांच्या अपोजिट होऊन जातात. कोणाच्या? तर ब्राह्मणेतरच्या अपोजिट. अशा प्रकारे तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवू शकता. नंतर ज्यावेळेस ती डिटेल, त्यावेळेस मी तुम्हाला डिटेलमध्ये ते सांगेलच. आता पुढचं बघा, शाहू महाराज आणि अस्पृश्य यांचा उद्धार. तर शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला मी सांगितलं की त्यांनी अस्पृश्य जातीसाठी काय केलं, काही शाळा चालू केल्या वेगळ्या, जसं की त्यांनी महार आणि सांबार याच्यासाठी रात्र शाळा चालू केली. 1906 साली ऑर्डर त्यांनी त्यासाठी कायम स्वरूपी मान्यता दिली. सांबार आणि महार मुलींच्या शाळेसाठी त्यांनी 1906 साली मंजुरी दिली. स्वतः 1906 साली त्यांनी काय केलं, त्यासाठी हॉस्टेल चालू केलं. ठीक आहे, त्यांनी भरपूर सारे हॉस्टेल शाळा चालू केल्या, त्याचे काय पाठ करायची गरज नाही. नंतर कोल्हापूरमध्ये मिस क्लार्क ह्या युरोपियन एक तज्ज्ञ होत्या, त्या अस्पृश्य उद्धाराचं काम करत होत्या. त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ त्यांनी त्या हॉस्टेलला मिस क्लार्क हॉस्टेल असं नाव दिलं. नंतर पुढे जाऊन त्यांनी जे राजाराम हायस्कूल होतं किंवा बाकीचे हायस्कूल होते त्या ठिकाणी अस्पृश्य विद्यार्थ्यांना मुक्तपणे प्रवेश देण्यासाठी ऑलरेडी त्यांनी ऑर्डर दिल्या होत्या. त्यासाठी त्यांनी खास स्कॉलरशिप देखील जाहीर केल्या होत्या. त्यांचे जे चिरंजीव ते लवकर वारले होते, तर आपले चिरंजीव प्रिन्स शिवाजी यांच्या स्मरणार्थ त्यांनी 10,000 रुपये खजान्यात ठेवून त्याच्यातून जे व्याज मिळायचं, त्या व्याजावर त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला 5 रुपये मिळेल अशी शिष्यवृत्ती देण्याची देखील योजना आखलेली होती. नंतर 1911 साली त्यांनी एक ऑर्डर काढून सर्व अस्पृश्यांना मोफत शिक्षण देण्याची देखील तरतूद केली होती. हा सगळ्यात मोठा डिसिजन होता. कधी? 24 नोव्हेंबर 1911 सालचा सर्व अस्पृश्यांना मोफत शिक्षण देण्याची अशी तरतूद केलेली होती. नंतर त्यांनी अजून एक महत्वाची गोष्ट केली, म्हणजे गुन्हेगारी जाती. तर इंग्रजांनी एक काय केलं, लक्षात कायदा केला होता. तर त्या कायद्यानुसार गुन्हेगारी जातीला ठराविक ठिकाणी काय करावं लागायचं, रोज पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लावावी लागायची. की तुम्ही हजेरी लावताय, तुम्ही कुठं ना कुठला दाखल केला नाही. त्यांना एक शिस्त लावण्यासाठी ही हजेरी पद्धत चालू केली होती इंग्रजांनी. पण मग काय झालं, त्यांना तेवढंसं बंधन आल्यामुळं मग शाहू महाराजांनी काय केली, हजेरीची पद्धत 27 जुलै 1918 रोजी ही हजेरीची पद्धत बंद केलेली आहे. नंतर महारवत्न, महारवत्न होतं, लक्षात घ्या, की देखील त्यांनी बंद केला. तर तुम्हाला याच्यामध्ये कंटेक्स्ट सांगतो. महारवत्न म्हणजे बघा कसं होतं, प्रत्येक कॅटेगरीला काही ना काही वतन ठरवून दिली. वतन म्हणजे काय, त्यांना एक एक काम दिलं जायचं जे की त्यांना दिलं जायचं. जसं की कुलकर्ण्यांना, मी जसं तुम्हाला बरं सांगितलं, कुलकर्ण्यांना जमिनीची नोंद ठेवायचं काम होतं आणि थोडंसं हायर स्टेटसचं काम होतं. तसं महारत्न म्हणजे काय, गावातले जे कोणी महार असतील त्यांना एक ठराविक काम दिलं जायचं. आता तुम्ही म्हणाल की ते चांगली गोष्ट ना, काम दिलं जायचं. पण लक्षात घ्या, हे काम आहे ना थोडंसं खालच्या दर्जात होतं. म्हणजे काय, गावात कोणाची डेथ झाली, कुठं जनावर मेलं, तर त्यांना त्यांची विल्हेवाट लावणं, त्याची कातडी काढणं, असे जे खालच्या दर्जाचे काम होते ना, कुठं साफसफाई करणं, हे सगळ्या गोष्टी आहेत ना त्या महारांना कराव्या लागायच्या.
आलं लक्षात? ही महारत्न म्हणजे ते तसा प्रकार, म्हणजे प्रत्येक कॅटेगरीला एक वतन होतं आणि त्यानुसार त्यांना त्या कॅटेगरीची जी कामं असतील ती कामं त्यांना करायला लागायची. दुसऱ्या कॅटेगरीला ते काम करायला परवानगी नव्हती. आणि महाराजांना जी जमीन भेटायची त्या जमिनीला हाडके हाडवाळा म्हणायचे, राईट. तर तसं पाहिलं तर हे थोडंसं कमी दर्जाचं काम होतं, त्यामुळे त्यांना अशी सामाजिक प्रतिष्ठा नव्हती. आलं लक्षात? त्यामुळे अशी सामाजिक प्रतिष्ठा नव्हती. आणि मग पाटील गावातले जे मोठमोठे होते, पाटील, कुलकर्णी, चौगुला, हे काय करायचे, यांची कामं त्यांना फुकटमध्ये करायला लागायची, त्यांचे शोषण केलं जायचं. म्हणजे महाराजांचं शोषण कोण करायचं, तर पाटील करायचे, कुलकर्णी करायचे, चौगुला करायचे. त्यामुळं हे वतन छत्रपती शाहू महाराजांनी 1918 साली बंद केली. पुढे त्यांनी वेट वरण म्हणजे काय, तर बॉन्डेड लेबर सिस्टीम आपल्याला माहिती आहे, तर ही सिस्टीम देखील त्यांनी बंद केली. आणि पुढे जाऊन 1958 साली मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कायदा करून हे महारकी वतनाचा शेवट केला, म्हणजे महारकी वतन नष्ट करून टाकलं. आलं लक्षात? हे असं महार वतन. पुढचे अस्पृश्यता निवारणाचा प्रयत्न. तर लक्षात घ्या, त्यांनी त्यांच्या राज्यकारभारामध्ये खाजगी नोकर म्हणून बऱ्याच अस्पृश्यांना नोकरी दिल्या, जे की त्या काळी खूप दुर्मिळ गोष्ट होती. लक्षात घ्या, त्यांनी स्वतःचे स्वतःचे अंगरक्षक महार ठेवले होते. आला लक्षात? नंतर त्यांनी जातीवाचक नाव जे होते ते आडनाव बदल, म्हणजे जास्त थोडीशी कमी प्रतीची नाव होते, त्याची नाव बदलून थोडीशी चांगली नावं ठेवली. जसं की त्यांनी अस्पृश्यांना सूर्यवंशी म्हणण्यात यावं असं त्यांनी हुकूम काढला. त्याच्या पहिलवानांना ते जाट पहिलवान म्हणायचे, जाट थोडंसं चांगलं नाव होतं. चांबारांना ते सरदार म्हणायचे, चांबारांना काय म्हणायचे, सरदार म्हणायचे. भंग्यांना पंडित म्हणायचे. असा प्रकारे त्यांचं स्टेटस वाढवण्यासाठी त्यांनी काय केलं, थोडंसं नाव बदलून त्यांना स्टेटस वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चांबारांना सरदार, भंग्यांना पंडित, अस्पृश्य पैलवान जाट पैलवान, आणि बाकी अस्पृश्य असं तुम्ही नावावर लक्षात द्या. अस्पृश्यांना सूर्यवंशी नाव. नंतर त्यांच्या तबेलेमध्ये लक्षात घ्या, एक महार मोद्दार होता, त्यापैकी एक गंगाराम काबळे होता. तर त्यावेळेस त्याने एकदा काय केलं, पब्लिक हाऊस मधून पाणी घेतलं. त्यामुळे त्यावेळेचे जे हायर कॅटेगरीचे लोक होते, त्यामध्ये सवर्णांनी त्याला खूप मारहाण केली. ही गोष्ट शाहू महाराजांपर्यंत पोहोचली. त्यावेळेस त्यांनी काय केलं, त्याला एक सत्य सुधारक हॉटेल टाकून दिलं. आणि एमपीसीने प्रश्न विचारलाय, ते स्वतः या ठिकाणी जायचे, त्या ठिकाणी नाश्ता पाणी करायचे, जेणेकरून समाजामध्ये एक एक मेसेज जावा की जातपात काही नसतं. स्वतः राजा या ठिकाणी जर ब्रेकफास्ट करतोय, जेवण खाऊन करतोय, तर आपण कोण आहोत, अशा प्रकारे लक्षात घ्या. तर नाव पाठ करून ठेवा, गंगाराम कांबळे याला सत्यशोधक हॉटेल टाकून दिलेलं आहे. एमपीसी नावाचा प्रश्न विचारला आहे. नंतर पुढे जाऊन त्यांनी कोल्हापूरच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद एका दलिताला दिलं, त्याचं नाव होतं दत्तप्पा पवार. लक्षात घ्या, हे देखील नाव पाठ करून ठेवा, एमपीसीने विचारलेलं आहे. दत्तप्पा पवार याला स्थायी समितीचं अध्यक्षपद दिलेलं आहे. कन्फ्युज करू नका, गंगाराम कांबळे हे हॉटेलवाला आहे आणि दत्तप्पा पवार हे स्थायी समितीचं अध्यक्षपद आहे. लक्षात घ्या, हे कन्फ्युज करू नका. आता वाटायला इझी वाटेल, पण एमपीसी तुम्हाला असं ऑप्शन मध्ये गंडू शकते. राईट, गंगाराम कांबळे हॉटेल, दत्ताबा पवार स्थायी समिती. नंतर त्यांनी पुढे जाऊन स्पृश्य आणि अस्पृश्यांची एकत्र सहभोजन म्हणजे काय, एकत्र जेवण घडवून आणले, सामूहिक भोजन घडवून आणले. त्यांनी अस्पृश्य तलाठी नेमण्याचा देखील निर्णय घेतला, जेणेकरून समाजामध्ये कास्ट सिस्टीम थोडीशी कमी होऊन जाईल. नंतर त्यांनी मागासवर्गीय, लक्षात घ्या, 50% सामाजिक, लक्षात घ्या, म्हणजे शासकीय आणि निमशासकीय नोकऱ्यामध्ये मागासवर्गीयांना 50% नोकरी देण्याचा आदेश काढला. कधी, 26 जुलै 1902 रोजी. हे डेट पाठ करून ठेवा. 26 जुलै 1902 रोजी त्यांनी मागासवर्गांना 50% आरक्षण दिलेले आहे. नंतर माणगावची परिषद फेमस 1920 सालची. तर कोल्हापूर, लक्षात घ्या, माणगाव या ठिकाणी 20 व 21 मार्च 1920 रोजी एक परिषद झाली. आलं लक्षात? तर दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे ते पहिली अधिवेशन होते. कुठं, माणगाव या ठिकाणी. आणि यासाठी शाहू महाराजांनी स्वतः पुढाकार घेतला. त्याचे जे नेते होते, लक्षात त्यांची नावं पाठ करून ठेवा, विचारलेलं आहे. तर ह्या परिषदेचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रमुख पाहुणे कोण होते, छत्रपती शाहू महाराज. नंतर स्वागत समितीचे अध्यक्ष कोण होते, दादासाहेब इनामदार. आणि संयोजक कोण होते, आप्पासाहेब पाटील. तर नावं पाठ करून ठेवा, कोण कोण, अध्यक्ष आंबेडकर, पाहुणे शाहू महाराज, नंतर स्वागत समिती म्हटलं ते इनामदार, आणि संयोजक आप्पासाहेब पाटील. ठीक आहे, तर नाव आले लक्षात. पुढे जाऊन मग वेगवेगळे पुढारी होते, त्याच्यामध्ये नाव काय तुम्हाला लक्षात येऊन कांबळे, बरेच त्याच्यामध्ये कांबळेच आहेत. रमाकांत कांबळे, गंगाराम कांबळे, शिवराम कांबळे, रामचंद्र कांबळे. ठीक आहे. नंतर अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद नागपूरला झाली. कुठं, नागपूरला. कुठे झाली, 1920 साली. जवळपास 10,000 लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याचे अध्यक्ष बघा कोण होते, शाहू महाराज. स्वागत अध्यक्ष कोण होते, बाबू गवळी. आणि सचिव कोण होते, गणेश गवई आणि किसन फागोज. या ठिकाणी तुम्ही लॉजिक सांगतो बघा. माणगावला परिषद झाले, त्याचे अध्यक्ष कोण आहेत, आंबेडकर. आता या ठिकाणी ट्रिक अशी आहे, माणगाव कुठे येतं, कोल्हापूरमध्ये. तर असं अलिखित नियम होता की ज्या ठिकाणी परिचित होईल त्या ठिकाणचे अध्यक्ष नसतात. आता विचार करा, माणगाव कुठे, कोल्हापूरमध्ये, तर कोल्हापूरचे शाहू महाराज अध्यक्ष होतील का, नाही. त्यामुळं आंबेडकर हे बाहेरच्या ठिकाणचे नेते होते, त्यामुळे त्यांना अध्यक्ष केलं. आणि या ठिकाणी बघा,
नागपूरला सभा झाली, तर नागपूरला जी सभा झाली त्या ठिकाणी बाहेरचे अध्यक्ष ठेवले त्यांनी, कोण? शाहू महाराज, कारण कोल्हापूरचे शाहू महाराज आहेत असं तुम्ही लॉजिक लक्षात ठेवू शकता जर तुमचं कन्फ्युजन झालं तर. ठीक आहे. नंतर पुढचं कामगार. आता कामगार नेते सीताराम केशव बोले म्हणजे सी के बोले यांनी एक पीपल्स युनियन नावाचा एक लोकसंघ स्थापन केला होता. त्या संघटना स्थापन करण्यामध्ये शाहू महाराजांचा हात होता. एमपीएससीने प्रश्न विचारलेला आहे की पीपल्स युनियन स्थापन करण्यामध्ये कोणाचा पाठिंबा होता. एमपीएससीने प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता. सी के बोले हे ते मेन नेते होते आणि शाहू महाराजांनी त्यांना पाठिंबा दिलेला होता. ठीक आहे. तर पुढे जाऊन आता शाहू महाराजांनी वेगवेगळ्या ब्राह्मणेतर वृत्तपत्रांना मदत केली होती, ते देखील तुम्हाला पाठ करायचे आहे. जसं की एमपीएससीने हा देखील प्रश्न विचारलाय. तर जागरूक लक्षात घ्या. जागरूक कोणाचं आहे? वालचंद कोठारी यांचं. मूक नायक कोणाचं आहे? डॉक्टर आंबेडकर यांचं. विजय मराठा कोणाचं आहे? श्रीपत्र. आपण ज्या वृत्तपत्र पाहणार आहे ना त्याच म्हणण्याची मी शक्य झालं तर लॉजिक सांगेल. विजय मराठा, श्रीपतराव शिंदे. राष्ट्रवीर साप्ताहिक शामराव भोसले. संदेश साप्ताहिक अच्युत कोल्हटकर. शिवछत्रपती कीर्तिमान निंबाळकर. हंटर आहे खंडेराव बागल. ब्राह्मणेतर व्यंकटराव गोडे. प्रबोधन केशवराव ठाकरे. म्हणताना प्रबोधनकर ठाकरे असं देखील म्हटलं होतं त्या वृत्तपत्रावरून. जागृती भगवंत पाळेकर. डेक्कन रयत वालचंद कोठारी. राष्ट्रवीर शामराव देसाई. दिनमित्र मुकुंदराव पाटील. कैवारी तेज दिनकरराव जवळकर. तरुण मराठा दिनकर जवळकर. आणि हेच वृत्तपत्र एमपीसी काय विचारत असं लक्षात घ्या. भली ह्या नावाने विचारणार की शाहू महाराजांनी कोणा मदत केली ते तुम्हाला नुसतं मॅच पेअर मध्ये देखील विचारतात. म्हणजे हे वरचं जर आपण स्टेटमेंट काढलं, हे जरी काढलं तरी आपले वेगवेगळे प्रश्न तयार होतात बघा. हे डायरेक्ट मॅच पेपर मध्ये विचारतात, हे जोडायला लावा डायरेक्ट. ठीक आहे. तर की जागरूक हे तुम्हाला असं फिरून विचारतील. तर लक्षात घ्या, दिनकर जवळकर त्यांचे एमपीसीचे फेमस आहेत. कैवारी तेज तरुण मराठा. नंतर वालचंद कोठारी देखील, हे म्हणजे ऑलमोस्ट सगळेच एमपीसीचे फेमस आहेत. हे सगळी तुम्ही लिस्ट पाठ करून ठेवा. याच्यावर तुमचा एक क्वेश्चन आरामात सॉल्व्ह होतो. पीओक्यू कायम रिपीट होतो, लक्षात घ्या. ठीक आहे. वृत्तपत्राच्या चॅप्टरमध्ये आपण ते सेपरेट स्टडी करणार आहे. नंतर ब्राह्मणेतर चळवळ, जसं तुम्हाला मग सांगितलं, तर 1917च्या आसपासमध्ये काय झालं, महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणेतर चळवळ आली आणि त्याच्याने शाहू महाराजांनी त्याला पाठिंबा दिला होता. कारण आपल्याला माहिती याच्या आधी ऑलरेडी शाहू महाराज डायरेक्ट संबंध त्याच्या आला होता. तर ब्राह्मणेतर चळवळीचे नेते लक्षात घ्या फक्त महाराष्ट्रामध्ये नव्हते, ते खाली साऊथमध्ये पण होते, मद्रासमध्ये. जसे की डॉक्टर माधवन नायर, सर त्यागराज शेट्टी, नरेश मुदलियार, शंकरन नायर असे वेगवेगळे साऊथचे देखील नेते होते. आता आर्थिक क्षेत्रामध्ये बघा त्यांनी काय केले, तर उद्योग व्यापाराला पाठिंबा देण्यासाठी 1906 साली शाहू छत्रपती स्पिनिंग मिलची त्यांनी 1906 साली स्थापन केलेली आहे. कधी? 1906 साली शाहू छत्रपती स्पिनिंग मिल. नंतर 1907 साली त्यांनी सहकारी तत्वावर एक कापड गिरणी चालू केलेली आहे, त्यासाठी मोफत जागा दिली होती. नंतर कोल्हापूर आपल्याला माहिती आहे की गुळाची बाजारपेठ फेमस आहे. तर 1995 साली त्यांनी शाहूपुरी नावाची व्यापारपेठ स्थापन केलेली आहे, जे की अजून पण चालू आहे. आलं लक्षात. नंतर शेतीसाठी लक्षात घ्या, त्यांनी भोगवती नदीवर एक धरण बांधण्याची योजना आखली होती 1907 साली आणि त्या धरणाचं नाव केलं होतं महाराणी लक्ष्मीबाई तलाव. नंतर त्यांनी राधानगरी आणि कळमावडी धरणाची देखील कामं घेतलेली आहेत. लक्षात घ्या, राधानगरी हे महाराष्ट्रातलं पहिलं धरण आहे आणि मातीचं धरण आहे. ठीक आहे. नंतर चहा कॉफीसाठी देखील त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. सावकारांनी नियंत्रण करून शेतकऱ्यांना कर्ज दिलेले आहे. जनावरांचं पिकाचं प्रदर्शन म्हणजे लक्षात घ्या, हे लॉजिकल गोष्टी आहेत, याला काय पाठ करायचं नाही. फक्त हे महत्वाचे नाव लक्षात घ्या. भोगवती धरण, राणी लक्ष्मीबाई तलाव, राधानगरी धरण, कळमोडी धरण, शाहूपुरी, शाहू छत्रपती स्पिनिंग मिल, नंतर कापड गिरणी. नंतर दुष्काळ, आपल्याला म्हणजे 1870 दुष्काळ पडला, त्यावेळेस त्यांनी बाहेरून धान्य आणलं होतं लोकांना देण्यासाठी. नंतर सहकारामध्ये त्यांनी, जसं भारताने आपल्याला माहिती आहे की भारत सरकारने 1912 साली सहकार कायदा केला, तसं त्यांनी फॉलो करण्यासाठी कोल्हापूरमध्ये देखील सहकार कायदा पास केलेला आहे. नंतर वेगवेगळे कल्लानात देखील त्यांनी आश्रय दिलेला आहे. तर शाहू महाराजांनी प्रोत्साहन दिलं म्हणून कृष्णाजी किर्लोस्कर यांनी छत्रपती यांचं चरित्र लिहिलं आहे. शिवचरित्राचं नाव आहे कृष्णाजी किर्लोस्कर यांचं शिवचरित्र. नंतर स्वतः शाहू महाराजांनी एक ग्रंथ लिहिला, त्याचं नाव आहे सिद्धांत विजय. पाठ करून ठेवा, सिद्धांत विजय हा स्वतः त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. नंतर गानकुकळ गायिका केसरबाई केळकर, बालगंधर्व. नंतर नाटककार आहेत मामा वरेरकर, गोविंदराव टेंबे, बाबूराव पेंटर, कवी सुमंत यांना देखील त्यांनी आश्रय दिलेला आहे. नंतर जयपूर घराण्याचे प्रसिद्ध गायक अल्लादिया खान यांना त्यांनी स्वतः आश्रय दिलाय. काय नाव आहे? अल्लादिया खान. नंतर बाबूराव पेंटर, आनंदराव पेंटर हे फेमस दोन बंधू होते. तर 1913 साली कोल्हापूर या ठिकाणी चित्रपट प्रदर्शनासाठी महाराष्ट्र सिनेमागृह हे देखील त्यांनी स्थापन केलेलं आहे. नंतर आबालाल रहमान हा एक काळातील प्रसिद्ध चित्रकार होता, आबालाल रहमान. नंतर
छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे केंब्रिज युनिव्हर्सिटीने, कुठली केंब्रिज, यांनी त्यांना शिक्षण व कृषी या क्षेत्रातील कार्यासाठी आजीवन सभासदत्व दिलेलं, आजीवन सभासदत्व दिलेलं आहे. आणि डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी त्यांना दिलेली आहे, कोणी, केंब्रिज युनिव्हर्सिटीने. अशा प्रकारे आपण शाहू महाराजांचं छत्रपती का त्यांना राजर्षी म्हटलं जातं, तर राजर्षी शाहू महाराज यांचं आपण कॉन्ट्रीब्युशन पाहिलेलं आहे ओव्हरऑल. याच्यामध्ये काय मिस झालं असेल तर आपण पाहूया. हां, तर या ठिकाणी फक्त तुम्ही ही क्रोनॉलॉजी आपण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यांचा जन्म आपल्यामध्ये कोल्हापूरचा, त्यांना दत्तक घेतलं गेलं होतं कोण, तर चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नीने आनंदीबाईंनी. त्याच्या वडिलांचे मूळ नाव जयसिंगराव घाडगे. नंतर त्यांचं शिक्षण आपल्यामध्ये राजकोट महाविद्यालयामध्ये झालं, पुढे जाऊन धारवाडला झालं, तर तेच असताना लग्न झालं. नंतर त्यांना 97 साली त्यांचा काय झालेला, राज्याभिषेक झाला. नंतर जवळपास त्यांनी मग पुढं कोल्हापूर संस्थानचे राजा म्हणून काम केले. नंतर त्यांनी त्यांचं मेन प्रकरण म्हणजे वेदोक्त प्रकरण, तिथून पुढे त्यांनी वेगवेगळे बोर्डिंग स्थापन केले वेगवेगळ्या जाती धर्मानुसार. वेगवेगळे रत्न रद्द केले, जसे की कुलकर्णी वतन, महारत्न रत्न केली. त्यांनी वेगवेगळ्या लोकांसाठी स्कॉलरशिप चालू केली, अस्पृश्यांसाठी, मुलींसाठी, आलं लक्षात. त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या लोकांसाठी आरक्षण दिलेलं आहे. नंतर त्यांनी बाकी आपल्याला माहिती की सत्यशोधक समाजाची पुनर्स्थापना केली, आर्य समाजाला पाठिंबा दिलेला आहे. नंतर त्यांनी प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं मोफत केलं, पुनर्विवाहाचा कायदा केला, बोलेतेर सिस्टीम रद्द केली, महारत्न रद्द केली, गुन्हेगारी जमातीचा कायदा रद्द केला, वेगवेगळी वतन रद्द केली, तेवढं मी सांगितलं. नंतर 1918 साली नवसारी आर्य धर्म परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आपल्याला माहिती शास्त्र जगत गुरुची स्थापना केली 1920 ला. दिल्ली या ठिकाणी 1922 अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद झाली, त्या ठिकाणी अध्यक्ष होते. नंतर त्यांचा पन्हाळा लॉज या ठिकाणी मृत्यू झालेला 1922 साली. अशा प्रकारे त्यांचा ओव्हरऑल क्रोनॉलॉजी आहे. आणि या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांचा टॉपिक संपलेला आहे.